सगळ्यांचा विचार एकच होता सभापतीजी की शेतकऱ्यांना दिलासा हा काय मिळाला पाहिजे। पण आपण आतापर्यंत बघतो सरकार कोणाचंही असू देत, सरकारमध्ये जे निर्णय होतात ते निर्णय शेवटपर्यंत पोहोचतात का हा पहिला मुद्दा आहे। बऱ्याच वेळेला सरकार इतकी चांगली योजना आणते पण त्या योजनेची अंमलबजावणी प्रशासकीय लोकांकडून होते का हा महत्त्वाचा विषय आहे असं मी समजते। आणि म्हणून या योजनेमध्ये ज्या त्रुट्या आहेत या त्रुट्यांवर ते खालची अधिकारी कर्मचारी बोलायलाच तयार नसतात, ज्याचा उल्लेख बऱ्याच जणांनी या ठिकाणी केला। आणि जेव्हा सरकार एखादी चांगली योजना आणते, आता यामध्ये थोड्याफार त्रुट्या असू शकतात, कुठलीही योजना आली तर त्याच्यामध्ये कालांतराने आपण त्याच्यामध्ये बदल करतो। आणि म्हणून या ठिकाणी मी असं सांगू इच्छिते की ज्या काही त्रुट्या आहेत त्यावर ते सरकार लक्ष देऊन तर असतेच, परंतु योजना राबवत असताना त्या शेवटपर्यंत राबवण्यासाठी पोहोचण्यासाठी त्या ठिकाणी प्रशासनाला तेवढंच जबाबदार धरलं पाहिजे। प्रत्येक वेळेला सरकारने हे केलं नाही, सरकारने ते दिलं नाही, पण सरकारने केल्यानंतर ते पोहोचवल्या जाते का हा महत्त्वाचा मूळ मुद्दा आहे असं मी समजते। कारण मागच्या वेळेला सुद्धा जेवढ्या योजना झाल्या त्याच्यामध्ये 2 लाखाची कर्जमाफी असेल, 50,000 त्याच्यामध्ये अनुदान रूपाने असतील, त्यावेळेला शेतकरी हवालदिल होऊन त्या ठिकाणी अधिकाऱ्यांकडे जातो, तहसीलदाराकडे जातो, कृषी अधिकाऱ्याकडे जातो। त्यानंतर काय होतं ते सांगतात की बँकेमधनं तुमच्या खात्याचा नंबरच चुकीचा आलेला आहे आणि मग खात्याचा नंबरच चुकीचा आलेला आहे, तो दुरुस्त आम्ही करतोय आणि मग तो दुरुस्त करण्यासाठी 4-4 महिने आमचे जातात, परंतु तो खाता काही दुरुस्त होत नाही। आणि म्हणून अशा पद्धतीच्या ज्या त्रुट्या आहेत त्याही त्रुट्या आम्ही लक्षात घेणं फार महत्त्वाचं असं मी समजते। या ठिकाणी सभापतीजी आपल्या भाषणामध्ये आपण या ठिकाणी बोललात, पेनगंगा बद्दल आपण या ठिकाणी उल्लेख केला आणि वाशिम त्यामध्ये नाही असं सगळेजण म्हणतात, पण मी तेच म्हणते पार्टली जरी असेल तर सरकारला माझी विनंती आहे की ज्या वाशिम जिल्ह्यामध्ये आत्महत्या तर होतात पण केंद्र सरकारच्या आकांक्षी जिल्ह्यामध्ये सुद्धा तो जिल्हा असल्यामुळे सर्वच्या सर्व या ठिकाणी जिल्ह्याला समाविष्ट करावं अशी सुद्धा मागणी या निमित्ताने सभागृहाच्या माध्यमातून मी करते आहे। सभापतीजी यामुळे काय होणार आहे ते हे सगळे जिल्हे, यवतमाळ असू दे की वाशिम असू दे, अमरावती असू दे किंवा बुलढाणा असू दे, विदर्भामधला हा पट्टा आहे की ज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्या झाल्या, त्या शेतकऱ्यांना सगळ्यांना फायदा मिळणार आहे। आणि म्हणून एखादा जिल्हा एखादा तालुका जर सुटत असेल तर तो समाविष्ट केलाच गेला पाहिजेत या मताची मी आहे आणि ठामपणाने या ठिकाणी वाशिम जिल्ह्याच्या साठी मी माझा प्रस्ताव मांडते की सरकारने पूर्ण वाशिम जिल्हा यामध्ये समाविष्ट करावा। सभापतीजी या ठिकाणी 900 कोटी रुपयाचा मागच्या वेळेला अनुदान दिलं होतं की ज्या शेतकऱ्यांची जमीन ही प्रकल्पामध्ये गेली आणि अनुदान रूपी विदर्भातल्या शेतकऱ्यांना त्यावेळेला आपण 900 कोटी रुपयाची घोषणा आदरणीय मुख्यमंत्रीजींनी केली होती, परंतु अद्यापपर्यंत बऱ्याचशा शेतकऱ्याला त्या अनुदानाचे पैसे जे आहेत ते मिळालेलेच नाही आणि म्हणून त्यावरती सुद्धा लक्ष घालणं जरुरी आहे। आणि त्यामध्ये सुद्धा बजेटची जर प्रोव्हिजन नसेल, माझ्या माहितीप्रमाणे ती आहेच, पण नसेल तर ती केल्या गेली पाहिजे। शेतकरी काय मागतो सभापती महोदय, जसं आपण म्हणतो रोटी कपडावर मकान माणसाला लागतं, त्याच पद्धतीने शेतकरी मागतो वीज, पाणी आणि हमी भाव। हमी भावाबद्दल सुद्धा मी या ठिकाणी बोलल्याशिवाय राहणार नाही सभापतीजी, कारण हमी भावाबद्दलचा ज्या वेळेला विषय येतात शेतकरी सगळे आमच्या आमदार खासदारांच्या गाड्या अडवतात आणि म्हणतात तुम्ही आमचा हमी भाव का दिला नाही। मागच्या वेळेला आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मी एक पत्र लिहिलं आणि मी त्यांच्यामध्ये मागणी केली की राज्य सरकार केंद्र सरकारकडे हमी भावासाठी प्रस्ताव पाठवतो आणि त्या प्रस्तावामधला म्हणजे जो काही आपण समजा सोयाबीनला 7,500-8,000 हजार भाव दिला, सरकार 5,000-5,500 रुपये भाव देतो, त्या भावामधला जी काय अंतर आहे त्या अंतराची रक्कम जी आहे ती अंतराची रक्कम गोरे साहेब आपल्या सरकारने दिली पाहिजे, म्हणजे शेतकऱ्याला हमी भाव मिळेला शिवाय राहणार नाही आणि त्याचं समाधान होईल, जो उत्पादन तो करतो। हे आपण बाकीच्या तर योजना देतोय, बच्चू भाऊने या ठिकाणी उल्लेख केला की 42-43 योजना, काही आवश्यकता नाही एवढ्या मोठ्या योजनेच्या, सुटसुटीत योजना करा, त्याला मिळेल अशा योजना करा आणि त्या योजनेच्या माध्यमातून त्याला सक्षम करा। आणि जोपर्यंत शेतकरी आमचा सक्षम होणार नाही तोपर्यंत कसा आहे देशाचा कणा, त्याला पाठीचा कणा म्हणतो ना आपण शेतकऱ्याला, तो कसा काय उभा राहणार। आणि म्हणून त्याला पूर्णपणे पाठबळ हे सरकारचंच असलं पाहिजे।